Hello everyone and welcome back in another video lesson of Endeavor Academy's online campus. In the today's class we are going to discuss about clause. आजच्या लेक्चर मध्ये आपण क्लॉज म्हणजे नेमकं काय आणि त्याचे सब टाइप्स कोणते आहेत त्याचं आपण डिस्कशन करणार आहोत. चला तर आपण सुरू करूया. क्लॉज. आता क्लॉजचं स्पेलिंग पण पहा, चुकू नका. ओके. आता क्लॉज म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही सब्जेक्ट आणि प्रेडिकेट पाहिलेलं आहे आपल्या बेसिकच्या लेक्चरमध्ये, ज्याला सब्जेक्ट आणि प्रेडिकेट म्हणजे काय हे येतं त्याला आपण क्लॉज असं म्हणतो. आता त्याची टेक्निकल डेफिनेशन क्लॉजची काय सांगते बघा. मी या ठिकाणी लिहितोय, अ पार्ट ऑफ सेंटेन्स, वाक्याचा असा भाग, अ पार्ट ऑफ सेंटेन्स विच कंटेन्स subject and predicate, which contains subject and predicate is called a clause. बघा, ज्या सेंटेन्समध्ये काय आहे, एक सब्जेक्ट आहे आणि एक प्रेडिकेट आहे, त्याला आपण काय म्हणतो? क्लॉज असे म्हणतो आपण. डेफिनेशन इंग्लिश मध्ये आहे. तुम्ही म्हणता सर पाठ करायची गरज, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, पूर्ण पाठ नसली तरी पण चालेल. ज्या सेंटेन्समध्ये अ पार्ट ऑफ सेंटेन्स, वाक्याचा असा भाग की ज्याच्यामध्ये काय असायला हवं, एक सब्जेक्ट असायला हवा आणि एक प्रेडिकेट असायला हवं, त्याला आपण क्लॉज असं म्हणतो. तुम्ही म्हणाल सर कसं? लेट अस सी. आपण पाहूया याच्यातनं माध्यमातनं, एक्झाम्पलच्या माध्यमातनं. एक वाक्य मी लिहितोय, सचिन प्लेज क्रिकेट. वाक्य बघा, सचिन प्लेज क्रिकेट. मी याला क्लॉज म्हणू का? जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, सर इज इट अ क्लॉज, हा क्लॉज आहे का? मग क्लॉजची डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवली पाहिजे. ज्या वाक्यात एक सब्जेक्ट असतो, कमीत कमी कंटेन्स एक सब्जेक्ट असतो आणि एक प्रेडिकेट असतो, त्याला आपण क्लॉज असं म्हणतो आपण. ओके. एक तरी सब्जेक्ट असायला पाहिजे आणि एक तरी प्रेडिकेट असायला पाहिजे. एक सब्जेक्ट, एक प्रेडिकेट, एक क्लॉज. दोन सब्जेक्ट, दोन प्रेडिकेट, दोन क्लॉजेस. तीन सब्जेक्ट, तीन प्रेडिकेट, तीन क्लॉजेस. मग आता इकडे बघू आपण, कोण सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट प्रेडिकेट ओळखता येते ना तुम्हाला? हा. मग आता वाक्याचा आपण जो कृती करणारा असतो त्याला आपण सब्जेक्ट असं म्हणतो. याच्या शिवाय हुने वर्बला प्रश्न विचारला, वाक्याचा सब्जेक्ट मिळतो. क्विकली रिवाइज केलंय आपण. आणि प्रेडिकेट म्हणजे काय? सब्जेक्ट बाजूला करून बाकीच्या पार्टला प्रेडिकेट असं म्हणतात. पण प्रेडिकेट मध्ये एक वर्ब असायला पाहिजे. त्याच्यात जर वर्ब नसेल तर त्याला प्रेडिकेट म्हणता येणार नाही. हेही आपण डिस्कशन केलेलं. मग या वाक्यामध्ये वर्ब आहेच आहे, म्हणजे एका वाक्यात एक सब्जेक्ट, एक प्रेडिकेट, मग एक सब्जेक्ट एक प्रेडिकेट आला का त्याला आपण क्लॉज असं म्हणतो. म्हणजे हा एक क्लॉज आहे. आता तुम्ही म्हणा सर कोणता क्लॉज, ते जाऊ द्या, आधी आपला क्लॉज म्हणजे काय ते आधी आपण नीट समजून घेऊ. म्हणजे एका वाक्यात सोमनाथ आणि पुंड असायला पाहिजे, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. एक गंमत म्हणून लक्षात ठेवा, ज्या वाक्यात सोमनाथ पुंड प्रेझेंट असतो त्याला क्लॉज असं म्हणायचं. म्हणजेच काय, ज्या वाक्यात सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हजर असतो त्याला आपण क्लॉज असं म्हणतो. आता समजलं क्लॉज म्हणजे काय? अ पार्ट ऑफ सेंटेन्स विच कंटेन सब्जेक्ट अँड प्रेडिकेट इज कॉल्ड क्लॉज. गॉट द आयडिया? मग सब्जेक्ट प्रेडिकेट समजलं पाहिजे. आता दुसरं एक्झाम्पल आपण पाहूया, त्यालाही क्लॉज म्हणता येईल का तेही आपण पाहिलं पाहिजे, हे की नाही? आता आपण बघूया. या ठिकाणी मी म्हणतोय, राहुल इज डान्सिंग विथ मी. राहुल इज डान्सिंग विथ मी, फुल स्टॉप. मग आता राहुल इज डान्सिंग विथ मी जर कोणी विचारलं इज इट अ क्लॉज, हा क्लॉज आहे का? क्लॉजची डेफिनेशन आपल्या लक्षातच असली पाहिजे. सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. चला, हा सब्जेक्ट आहे, कृती करणारा आहे. हुने प्रश्न विचारला, उत्तर येतंय इज डान्सिंग विथ मी. रेस्ट ऑफ द पार्ट कॅन बी कन्सिडर ॲज अ प्रेडिकेट. आणि उरलेला बाकीचा भाग आपण प्रेडिकेट म्हणू शकतो. पण प्रेडिकेट मध्ये वर्ब आहे का? येस, इज डान्सिंग हे वर्ब आहे. म्हणजे ह्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आहे, म्हणजे तो एक क्लॉज आहे. हे आपल्याला समजलं. ज्याच्यात सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दोघांपैकी काहीही नसेल, कधी कधी सब्जेक्ट विदाउट सब्जेक्ट क्लॉज येऊ शकतो, पण तो सब्जेक्ट आपल्याला समजतो. परंतु आता असंच लक्षात ठेवा, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल, ज्या वाक्यात सब्जेक्ट आणि प्रेडिकेट, सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट इज इक्वल टू क्लॉज, असंच लक्षात ठेवायचं, ठीक आहे नाही?
सब्जेक्ट एक तरी सब्जेक्ट एक तरी प्रेडिकेट इज इक्वल टू क्लॉज. दॅट्स ऑल. पॉज करा आणि व्यवस्थित लिहून घ्या. तुम्हाला समजलं आता सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आणि एक असतं म्हणजे क्लॉज आहे. ओके. आता बघा नीट ऐकायचा, हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला क्लॉज हा टॉपिक किती अवघड जाऊ द्या, तुम्ही माझ्याबरोबर शिकताय ना, एकदम मस्तपैकी तुम्हाला येणार. एकही मार्क न जाऊन देण्याचा माझा प्रयत्न आहे. मी जे सांगतोय तेथपासून सुरुवात करायची, संपला विषय. ओके. आता हे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट म्हणजे क्लॉज. आता क्लॉजेचे प्रामुख्यानं प्रकार पडतात दोन. किती प्रकार पडतात मित्रांनो? क्लॉजचे पहिला प्रकार पडतो मेन क्लॉज. मेन क्लॉजलाच आपण काय म्हणतो? मेन क्लॉजला आपण प्रिन्सिपल क्लॉज असं म्हणतो. PAL नाही. ओके. प्रिन्सिपल म्हणजे मुख्य क्लॉज. त्याच्यानंतर त्यालाच आपण इंडिपेंडंट क्लॉज असं म्हणतो. इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र. इंडिपेंडंट डे असतो ना, म्हणजे मेन क्लॉजला आणखीन दोन नावं आहेत. ते कोणते नावं आहेत? मेन क्लॉज, प्रिन्सिपल क्लॉज, इंडिपेंडंट क्लॉज. म्हणजे एकच. लक्षात येत आहे? आणि क्लॉजेसचा दुसरा सब टाईप असतो, त्याचं नाव आहे, सगळ्यात जास्त फेमस आहे, सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज. त्याला काही व्हाईस प्रिन्सिपल असं काही नसतं. ओके. त्याला आपण म्हणतो डिपेंडंट क्लॉज, अवलंबून असणारा क्लॉज. असे क्लॉजेसचे मुख्य प्रकार पडतात दोन. बघा बरं का, मी काय काय शिकवलं. मी तुम्हाला शिकवलं क्लॉज म्हणजे काय. ज्या वाक्यामध्ये एक सब्जेक्ट एक प्रेडिकेट येतं त्याला आपण काय म्हणतो? क्लॉज म्हणतो. SP इज इक्वल टू क्लॉज. मग क्लॉजेसचे मुख्य प्रकार कोणते? क्लॉजेसचे मुख्य प्रकार आहेत दोन. एक आहे मेन क्लॉज आणि दुसरा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. गॉट द आयडिया? म्हणजे हा एक मेन क्लॉज आहे, हा एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आता काहींना असा प्रश्न पडेल, सर क्लॉज म्हणजे आम्हाला कळालं सब्जेक्ट प्रेडिकेट म्हणजे क्लॉज, पण मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे नेमकं काय? हा तेच तर आपल्याला शिकायचंय ना. मी एक वाक्य लिहितोय. राहुल सेड, सेंटेन्स पाहून घ्या. राहुल सेड दॅट ही वॉज एन्जॉईंग देअर. ओके. ही वॉज एन्जॉईंग देअर. अशा पद्धतीनं आपण सेंटेन्स घेतलाय. आता या वाक्यामध्ये मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज आपल्याला ओळखायचा प्रयत्न करूया. बघू आपण बरं का. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय ते पाहू आपण. सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात बघा. सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात सर्वसामान्यपणे कंजंक्शननी होते. सर्वसामान्यपणे कंजंक्शननी होते व त्यास स्वतःचा पूर्ण अर्थ नसतो. समजलं सगळ्यांना? म्हणजे काय? सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात कंजंक्शनने होते. मग या वाक्य आता प्रश्न असा आहे, कंजंक्शन आपलं झालंय बेसिक मध्ये. कंजंक्शन म्हणजे काय? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दाला कंजंक्शन असे म्हणतात. दॅट कंजंक्शन असतं, इफ कंजंक्शन आहे, अनलेस कंजंक्शन आहे, वेदर कंजंक्शन आहे, ॲज सून ॲज कंजंक्शन आहेत. हे सगळे कंजंक्शन्स आपण पाहिलेले आहेत. ॲटलिस्ट आपण त्याचं बेसिक मध्ये आपण कंजंक्शन म्हणजे काय हे पाहिलं. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दाला कंजंक्शन असे म्हणतात. हेही येत नसेल तर बेसिकचे लेक्चर पुन्हा पहा, महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. मी आता पुढे याच्यावरती इथं वेळ खर्च नाही करणार. ओके. मग सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात कशाने होते? कंजंक्शनने होते. मग कंजंक्शन कुठे आहे? दॅट आले. मग दॅट पासून इथपर्यंत मी त्याला सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतो. का बरं? कारण सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात कंजंक्शन पासून होते. मग घे कंजंक्शन पासून तर मार शेवटपर्यंत झिगझॅग अंडरलाईन. झिगझॅग म्हणजे नागमोडी अंडरलाईन मारली आहे का आपण? आणि राहुल सेड याला मी मेन क्लॉज असं म्हणतो. आधी डेफिनेशन समजून घेऊ, अजिबात अवघड नाही. मला मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज सेपरेट करतात तो मला शिकवायचं. याच्यावरती आपल्याला हे लेक्चर पूर्ण डिव्होटेड ठेवायचं आहे. एवढं तुम्हाला आलं, बाकी सगळं येत असते तुम्हाला. लिव्ह इट टू मी, माझ्यावर सोडा. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. ओके. आता इथपर्यंत कळलं. आता मेन क्लॉजला बघा, मेन क्लॉजची सुरुवात
कंजंक्शनने होत नाही, मेन क्लॉजची सुरुवात कंजंक्शनने होत नाही, त्याला स्वतःचा पूर्ण अर्थ असतो, त्याला स्वतःचा पूर्ण अर्थ असतो. नंतर पॉज करून व्यवस्थित लिहायला मी तुम्हाला टाइम देणार आहे, इथं नीट समजून घ्या. आता बघा सबऑर्डिनेट क्लॉज डेफिनेशन पण सांगते. सबऑर्डिनेट, याला सबऑर्डिनेट क्लॉज का म्हणायचं? सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात कंजंक्शनने होते. झालीये का रे दॅट ह्या कंजंक्शनने? ऑफकोर्स दॅट ह्या कंजंक्शननी झालेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त ते काय सांगतंय? सबऑर्डिनेट क्लॉजला स्वतःचा पूर्ण अर्थ नसतो. म्हणजे नेमकं करायचं काय? फक्त सबऑर्डिनेट क्लॉज जर मी वाचला, दॅट ही वॉज एन्जॉईंग देअर, दॅट ही वॉज एन्जॉईंग देअर, की जो तेथे खेळत होता, की जो तेथे खेळत होता, असा अर्थ पूर्ण वाटत नाही. म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉजचे दोन पात्रता आहेत, क्रायटेरिया आहेत, ते दोन्ही गोष्टी याच्यामध्ये लागू पडतात. कारण सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतंय जर त्याची सुरुवात कंजंक्शननी झाली आणि त्याला स्वतःचा पूर्ण अर्थ नसला का त्याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणा, मग मी त्याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणू शकतो. कळलंय? त्याच्यानंतर मेन क्लॉज काय? ज्याची सुरुवात कंजंक्शननी होत नाही, नाही झाली आणि त्याला स्वतःचा पूर्ण अर्थ असतो. राहुल म्हणाला, काय म्हणाला हे नाही माहित, पण राहुल म्हणाला हे वाक्य आपल्याला पूर्ण वाटतं की याच्या तुलनेने, दॅट ही वॉज एन्जॉईंग देअर. समजतंय? म्हणजे बघा मेन क्लॉजची सुरुवात कुठल्याही प्रकारच्या कंजंक्शननी होत नाही, त्याला स्वतःचा पूर्ण अर्थ असतो. वाक्याची डेफिनेशन सकट पाठ करा म्हणजे पुढे अडचण येणार नाही. त्याच्यानंतर सबऑर्डिनेट क्लॉज काय सांगतोय? सबऑर्डिनेट क्लॉज जनरली बिगिन्स विथ अ कंजंक्शन. सर्वसामान्यपणे सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात कंजंक्शनने होते आणि त्याला स्वतःचा पूर्ण अर्थ नसतो, त्याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज असं आपण म्हणतो. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? आय एम शुअर यू हॅव अंडरस्टूड दिस पार्ट. पॉज करा, व्यवस्थित लिहा, आपल्याला एक्झाम्पल पाहिजेत. आपल्याला अगोदर मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज ओळखायचं शिकायचं आहे. ओके, ठीक आहे. आता मी क्लॉजची डेफिनेशन पण पुसून टाकतो. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज तुम्हाला कळालेला आहेच आहे. आणखीन थोडं डिटेल जाऊच आपण, काय अडचण नाही. आता बघा आपल्याला काय शिकायचंय? मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज सेपरेट करायचं शिकायचं आहे. लेट अस डिस्कस. आता आपण इथं क्वेश्चनच लिहून टाकू. आपण क्वेश्चन काय आहे? सेपरेट द मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. सेपरेट द मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. आपल्याला मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज सेपरेट करायचे आहेत. पाहूया आपण आता डिस्कशन करून. एक 4-5 एक्झाम्पल आपण घेऊया आणि गंमत आपण त्यांची बघत राहू आपण. ठीक आहे? आता मी इथे लिहितो. ओके, ही सेड, सेंटेन्स पहा. ही सेड दॅट, सिंपल घेऊया आपण. ही सेड दॅट शी वॉज गोइंग टू पुणे. शी वॉज गोइंग टू पुणे. एकदम सिंपल आहे. आता तुम्हाला त्यांनी सांगितलंय मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज सेपरेट करा. कसं करणार मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज सेपरेट? आता बघू आपण. कुठल्या वाक्याची सुरुवात कंजंक्शननी झाली आहे? दॅट शी वॉज गोइंग टू पुणे. मग दॅट शी वॉज गोइंग टू पुणे आपण त्याला म्हणणार सबऑर्डिनेट क्लॉज आणि ही सेड त्याला आपण म्हणणार मेन क्लॉज. इथपर्यंत आपल्याला कळालंय. आता नीट ऐकून घ्या बरं का, मी थोडं एक्स्ट्रा सांगतोय. हाही क्लॉज आहे, हाही क्लॉज आहे का रे? याला पण क्लॉज म्हणतो आणि याला पण क्लॉज म्हणतो. ज्याला क्लॉज म्हणतात त्याच्यात सब्जेक्ट प्रेडिकेट असायला पाहिजे. कळलं? मग इथं बघू. ही काय आहे वाक्याचा? सब्जेक्ट. सेड काय आहे? प्रेडिकेट. तू म्हणता प्रेडिकेट मध्ये वर्ब असायला पाहिजे. सेड हेच काय आहे? वर्ब आहे. म्हणजे एक सब्जेक्ट एक प्रेडिकेट क्लॉज. इथं काय आहे? सी सब्जेक्ट आहे. वॉज गोइंग टू पुणे काय आहे? प्रेडिकेट आहे. सी सब्जेक्ट आहे, वॉज गोइंग टू पुणे प्रेडिकेट आहे. प्रेडिकेट मध्ये एक वर्ब आहे, म्हणजे याच्यात एक सब्जेक्ट याच्यात एक प्रेडिकेट, याच्यात एक सब्जेक्ट याच्यात एक प्रेडिकेट, दोन्ही पण क्लॉजच आहेत. संपला विषय. हे तर कळलं ना? म्हणजे मेन क्लॉज असो नाही तर सबऑर्डिनेट क्लॉज असो, क्लॉज शब्द आहे ना त्याच्यात. मग क्लॉज शब्द आहे म्हटल्यानंतर सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असायलाच पाहिजे. गॉट द आयडिया?
त्याच्यात सब्जेक्ट पण आहे, त्याच्यात प्रेडिकेट पण आहे, काय अडचण नाही आपल्याला तिथं. मग एक सब्जेक्ट प्रेडिकेट क्लॉज आहे. मग कोणता मेन क्लॉज आणि कोणता सबऑर्डिनेट क्लॉज, दॅट इज इंटरेस्टिंग टू सी, राईट. आपल्याला ते इंटरेस्टिंग आहे. मग आता मी याला मेन क्लॉज का म्हणतो? मेन क्लॉजची सुरुवात कंजंक्शनने होत नाही, त्याला स्वतःचा पूर्ण अर्थ असतो आणि ह्या दोन्हीही क्रायटेरिया याला फुलफिल होतात, म्हणून याला आपण मेन क्लॉज असं आपण म्हणतो. मग सबऑर्डिनेट क्लॉजची गंमत काय? सबऑर्डिनेट क्लॉज कंजंक्शनने सुरुवात होते. झालाय का? झालाय. कोणतं कंजंक्शन? दॅट. आणि सबऑर्डिनेट क्लॉजला स्वतःचा पूर्ण अर्थ नसतो, म्हणून त्याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज असं आपण म्हणतो. गॉट द आयडिया? इंटरेस्टिंग. ओके, व्हेरी इंटरेस्टिंग. मी याची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस मी 2006-07ला टीचर झालो, त्यावेळेस मला टीचरचं आमची ट्रेनिंग चालू होती आणि त्यावेळेस आम्हाला टॉपिक शिकवायला लागला क्लॉज. मी तो टॉपिक टीचरला शिकवत होतो, म्हणजे आमची ट्रेनिंग म्हणजे विद्यार्थ्यांपुढे नव्हतं. मग तो टॉपिक शिकवत असताना मी 3 वेळा उठलो, स्टेजवर गेलो, पुन्हा खाली यायचो, मला यायचंच नाही. ॲज अ स्टुडंट मी त्याच्यावरचे प्रश्न सोडू शकत होतो, पण ॲज अ टीचर लोकांना समजून कसं सांगायचं हा मोठा प्रश्न असायचा. खाली यायचो, बसायचो. आज मी तुम्हाला सांगतो, या टॉपिकमध्ये मी कोणत्याही माझा तर जातच नव्हता, एकाही विद्यार्थ्याचा मार्क जाऊ देणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. आतापर्यंत जेवढे टॉपिक पाहिलेत ना आपण, टेन्स, एक पण मार्क जाणार नाही. मी जेवढं सांगतोय तेवढं करा. 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तसा आपला पूर्ण, म्हणजे मी स्टुडंटचा सोडला तर 15 वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणतो, कारण मी स्टुडंट असल्यापासूनच शिकवतोय, तो प्रश्न नाही आहे. परंतु ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्या, जे सांगतोय तेवढं कराल तर काय विसरणार नाही. ठीक आहे. कमिंग बॅक टू द आवर ट्रॅक. आपल्या ट्रॅकवरती आपण पुढे येऊया. आपण बघा आता पुढचं आपण घेऊया. वेगळे वाक्य आपल्याला घ्यायचेत ना, म्हणून आपण हे करूया. आपण सी आस्क्ड इफ सी कुड हेल्प हर. सी कुड हेल्प हर. ओके. सी आस्क्ड इफ सी कुड हेल्प हर असं वाक्य आहे. अडचण नाही. आपल्याला सेपरेट करायचंय मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. हाऊ टू सेपरेट मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज? Think out the definition of main clause or subordinate clause. I will suggest you go for subordinate clause to be identified. पहिल्यांदा सबऑर्डिनेट क्लॉज आयडेंटिफाइड करायचा. कंजंक्शन किधर है? कंजंक्शन कोणतं आहे? IF, इफ कंजंक्शन आहे की नाही? इफ पासून तर शेवटच्या पार्ट पर्यंत घेऊन टाका अंडरलाईन करून. दिस इज सबऑर्डिनेट क्लॉज, दिस इज मेन क्लॉज. हे ओळखलं. याच्यामध्ये कंजंक्शन आहे, सब्जेक्ट आहे, प्रेडिकेट आहे, सब्जेक्ट आहे, प्रेडिकेट आहे, कंजंक्शन नाही. ज्या डेफिनेशन पार्ट केल्यात ना ते त्याला लावून पाहिजे, म्हणजे आपल्याला अर्थ पूर्ण लागतोय की नाही ते आपल्याला समजेल. समजतंय सगळ्यांना मित्रांनो? दिस इज व्हेरी व्हेरी सिम्पल पार्ट. आता नेहमी मेन क्लॉज सुरुवातीला येतो का? असं होत नसतं. आता आपण थोडं काय गमती जमती होत्या ते आपण पाहत राहू. आता आपण बघू. इफ यू डू नॉट स्टडी हार्ड, you will not pass. Okay, if you do not study hard, you will not pass. I'm sorry, I have got cold. Excuse me, I'm really very sorry. If you do not study hard, you will not pass the exam or you will not pass. असं आहे. मग आता आपण बघूया. सुरुवातीलाच कंजंक्शन आलंय. मग आता काही नाही रे. मग तीच कंजंक्शन आलं का तेच सबऑर्डिनेट क्लॉज. बाकी विचार नसतो करत आपण. मग इफ यू डू नॉट स्टडी हार्ड, दिस इज अ झिगझॅग अंडरलाईन अप टू द कॉमा. ओके, कॉमा लक्षात ठेवा, नाही तर कॉमात जाऊस तर मारावा लागेल, तेव्हा लक्षात राहील. If you do not study hard, this is subordinate clause and you will not pass, this is main clause. बघा बरं, तुम्ही म्हणा सर हा सबऑर्डिनेट क्लॉज का? सुरुवात कंजंक्शननी, सब्जेक्ट प्रेडिकेट, मग सब्जेक्ट प्रेडिकेट, इथेही सब्जेक्ट इथेही प्रेडिकेट, सब्जेक्ट प्रेडिकेट क्लॉज, सब्जेक्ट प्रेडिकेट क्लॉज, कंजंक्शननी सुरुवात सबऑर्डिनेट क्लॉज आणि स्वतःचा पूर्ण अर्थ नाही सबऑर्डिनेट क्लॉज. कंजंक्शनची सुरुवात नाही याची मेन क्लॉज आणि स्वतःचा पूर्ण अर्थ आहे तो मेन क्लॉज. समजलंय? परत एकदा सांगतो, काहीतरी चुकलंय सांगताना. सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात कंजंक्शननी झाली, त्याला स्वतःचा पूर्ण अर्थ आहे नाही, मग याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतो. मेन क्लॉज
कंजंक्शनने सुरुवात नाही झालेली आणि स्वतःचा पूर्ण अर्थ आहे. इथं काय शिकलो आपण? सबऑर्डिनेट क्लॉज हा नेहमी शेवटी येईल असं नाही. सबऑर्डिनेट क्लॉज कॅन कम ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स बिफोर द मेन क्लॉज, म्हणजे मेन क्लॉजच्या अगोदर पण येऊ शकतं. कॉमा आलं ना ओळखण्यासाठी सोपं, परंतु काही सेंटेन्सेस असे येतात की ज्याच्यामध्ये आपल्याला अडचण येऊ शकते. कसं ओळखायचं तेच आपल्याला नीट समजत नसतं. बघू आपण आता पुढचं एक चौथं सेंटेन्स आपण घेऊया. चौथं सेंटेन्स आपण घेऊया. व्हॉट ही सेज इज इंडियन लँग्वेज. व्हॉट ही सेज इज इंडियन लँग्वेज. तो जो काय बोलतो ती भारतीय भाषा आहे. मग आता ज्या वेळेस अशा प्रकारचं सेंटेन्स आपल्याकडे येतं, आता आपल्याला काही कळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची मित्रांनो, सबऑर्डिनेट क्लॉज जर ओळखायचा असेल कदाचित तो सुरुवातीला पण येऊ शकतो. ओके, जस्ट अ मिनिट. मी हे सांगत होतो सबऑर्डिनेट क्लॉज सुरुवातीला येऊ शकतो, पण ह्या वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज सुरुवातीला आला पण तो कॉमाच्या अगोदर आला, म्हणजे कॉमामुळे आपल्याला सेपरेट करता आलं. मग आता इथं सेपरेट कसं करायचं? कुठलाही WH वर्ड हा वाक्यामध्ये कंजंक्शन म्हणून वापरला जाऊ शकतो. वापरतात प्रत्येक वाक्यात असं मला म्हणायचं नाही. दोन वाक्य जोडायला WH वर्ड वापरतात. व्हॉट, व्हेन, विच, हाऊ सगळे प्रकारचे WH वर्ड आपल्याला कंजंक्शन म्हणून वापरता येतात. WH वर्ड हे आपण पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी काही कळा ना भाऊ आपल्याला, पण आता इथं तुम्हाला दोन वर्ब दिसले ना, सेज पण आहे आणि इज पण आहे, म्हणजे दोन वर्ब आहे म्हणजे दोन क्लॉज आहेत हे तर पक्क कळलंय. पण सेपरेट कसं करायचं तीच तर मजा आहे. मग आता आपण बघू. व्हॉट ही सेज सुरुवातीला WH वर्ड आले म्हणजे कंजंक्शन वाटतंय बॉ. मग कंजंक्शन पासून दोन वर्ब जिथं जवळ जवळ आहेत ना, एक वर्ब याला देऊ आणि एक वर्ब त्याला देऊ. इज इंडियन लँग्वेज इज द मेन क्लॉज आणि व्हॉट ही सेज इज द सबऑर्डिनेट क्लॉज. समजलं? मग अशा वेळेस जर आपल्याला कॉमावालं जर नसेल आणि सबऑर्डिनेट क्लॉज सुरुवातीला आला असेल तर दोन वर्ब जवळ जवळ येतात. आपलं कसं राजा हरिश्चंद्रासारखं नाही का, एकदम आपण जस्टिफाय करणार. तुला एक घे वर्ब आणि तुला एक वर्ब घे, भांडणं काय करू नको बॉ. मग याला एक वर्ब दिलं, याला एक वर्ब देऊन टाकलं, डोक्याचं टेन्शनच घालवलं आपलं, हे की नाही. मग इकडे एक आलं, इकडे एक आलं. व्हॉट ही सेज इज द सबऑर्डिनेट क्लॉज इज इंडियन लँग्वेज. त्याला म्हणूया आपण सॉरी दॅट इज व्हॉट अँड मेन क्लॉज इज. आता प्रश्न असा आहे, सर या मेन क्लॉजला सब्जेक्टच नाहीये हो. सब्जेक्टची गरज नाही आहे. व्हॉट ही सेज हे वाक्याचं सब्जेक्ट आहे. मग कधी कधी मेन क्लॉज मध्ये सब्जेक्टच येत नाही, पण तो सब्जेक्ट आपल्याला समजत असतो, आपल्याला रिकव्हरेबल असतो. पण खूप काही घाबरायचं नाही. म्हणजे सब्जेक्ट प्रेडिकेट म्हणजे क्लॉज येतं इथपर्यंत ठीक आहे, पण कधी कधी सब्जेक्ट लिहायची गरज पडत नाही, पण सब्जेक्ट तिथं दडलेला असतो. हे लक्षात ठेवायचं, नाही तर घाबरून जाऊ नका बरं का. हां, सब्जेक्ट हे प्रेडिकेट. मस्तपैकी पॉज करा आणि व्यवस्थित लिहा. यानंतर मी एक 10 सेंटेन्सेस इथं लिहितो. 10 सेंटेन्सेस लिहिल्यानंतर आधी तुम्ही ते सोडवा आणि नंतर मग मी तुम्हाला ते मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज कसे सेपरेट केले ते आपण पाहू. हे महत्वाचं आहे. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज सेपरेट करता आलं काहीच अडचण नाही बुवा. बाकीचं माझ्याकडे जबाबदारी आहे. लिहून घ्या हे सगळं. ओके, समोर मी एक 5 सेंटेन्सेस लिहिलेले आहे. हे 5 सेंटेन्सेस व्हिडिओ पॉज करून तुम्ही काय करा, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज सेपरेट करा. ठीक आहे, मी तुम्हाला एक 5 मिनिटं नका घेऊ, एक 2 मिनिटामध्ये तुम्हाला करता येईल. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज सेपरेट करा. ओके, आत्ता तुम्ही जे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज सेपरेट केलेत त्याच्याविषयी आपण डिस्कशन करूया. तुमचे आन्सर करेक्ट आहेत का, चुकले असेल तर ते का चुकलेत हे माझ्या एक्सप्लेनेशनमधून अनालिसिसमधून तुम्हाला समजेल. बघा आता पहिलं सेंटेन्स काय आहे, वेअर इज रूपा केप्ट इज अननोन. इट इज डिफिकल्ट टू बी अंडरस्टूड, राईट. कारण आपल्याला कळतच नाही आहे नेमकं कोणता मेन क्लॉज आहे कोणता सबऑर्डिनेट क्लॉज आहे. पण अशा वेळेस सुरुवातीलाच WH वर्ड आलंय. मग WH वर्ड सुरुवातीला आलंय, WH वर्ड हे आपल्याला कंजंक्शन म्हणून वापरता येतं, याच्याविषयी आपल्याला काही दुमत नाही. मग कुठपर्यंत घ्यावा रे, कंजंक्शन आलंय, एक वर्ब तुला दिलंय आणि हे दुसरं वर्ब पण याला दिलंय. इज केप्ट हा वर्ब आहे, लक्षात ठेवा. वेअर रूपा इज केप्ट असं उत्तर असं आहे ते. इज केप्ट 2 वर्ब आहेत त्याच्यामध्ये, टोटल 1 2 3, पण इज केप्ट हे एक सिंगल वर्ब आहे. आणि इज अननोन इज अ मेन क्लॉज आणि वेअर इज रूपा केप्ट इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. आता बघा मेन क्लॉज
एक त्याला आपण म्हणूया हे त्याचा सब्जेक्ट आहे आणि हे प्रेडिकेट आहे. सब्जेक्ट प्रेडिकेट मेन क्लॉज, त्याला कंजंक्शननी सुरुवात झाली नाही, याला सबऑर्डिनेट क्लॉज का म्हणायचं, त्याची कंजंक्शननी सुरुवात झाली, असं त्याचा ॲनालिसिस होईल. आता आय गेट व्हॉट आय वॉन्ट, इथं आहे बाबा मध्ये आलंय सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज शेवटपर्यंत आपण घेऊ. हा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. आय गेट आहे मेन क्लॉज, एक सब्जेक्ट एक प्रेडिकेट, त्याची कंजंक्शननी सुरुवात नाही, मेन क्लॉज. व्हॉट हे कंजंक्शन, सब्जेक्ट प्रेडिकेट सबऑर्डिनेट क्लॉज. गॉट इट? ओके. I like the meal which mother cooked. Which mother cooked, मदर आहे सब्जेक्ट, हे आहे प्रेडिकेट, त्याची सुरुवात झाली कंजंक्शननी, क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज. आणि आय लाईक द मील, आय लाईक द मील म्हणजे आता या ठिकाणी सब्जेक्ट आलाय, प्रेडिकेट पण आलाय, कंजंक्शननी सुरुवात नाही, याला आपण म्हणतो मेन क्लॉज. गॉट द आयडिया माय फ्रेंड? व्हेरी सिंपल. व्हॉट हेमा विल डिसाइड इज अनसर्टन. हेमा काय ठरवेल ते अनिश्चित आहे. आता इथेही कळत नाही, मग अशा वेळेस आपण काय करू, व्हॉट हेमा विल डिसाइड हे आहे याचा सबऑर्डिनेट क्लॉज आणि इज अनसर्टन हा आहे मेन क्लॉज. आता इथं काही ना प्रश्न पडेल, सर इथं तर आम्हाला दोन वर्ब वाटले होते, विल फक्त विल वर्ब येतं का एकटं कधी, आय विल क्रिकेट, आय विल पुणे असं येईल का, नाही ना, त्याच्यानंतर वर्ब वन येईलच, या हळूहळू तुम्हाला कळणारच आहे. मग व्हॉट हेमा विल डिसाइड सबऑर्डिनेट क्लॉज इज अनसर्टन मेन क्लॉज. इकडे बघू, दॅट आले, दॅट आहे का नाही, दॅट ही इज अ ग्रेट मॅन इज अ सबऑर्डिनेट क्लॉज अँड माय बिलीफ इज द मेन क्लॉज. दिस इज व्हॉट मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. चेक युअर आन्सर प्लीज, पॉज करा आणि आन्सर चेक करा. ओके. आता तुम्हाला आतापर्यंत अशी एक गोष्ट जाणवली असेल, कधी कधी मेन क्लॉज सुरुवातीला येतो तर कधी कधी सबऑर्डिनेट क्लॉज सुद्धा सुरुवातीला येतो. पण एवढे दोनच गोष्टी असतात का रे? नाही, आणखीन एक तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये होऊ शकते. काय असतील तो तुम्ही पुढचा हे टाकत चला, नंबर टाकत चला. आता बघा, आता पुढचा काय नंबर येतो बघा, इथं पहा, इथं सबऑर्डिनेट क्लॉज सुरुवातीला आणि इथं मेन क्लॉज सुरुवातीला, इथं मेन क्लॉज सुरुवातीला. म्हणजे मेन क्लॉज हा सुरुवातीला पण येऊ शकतो, शेवटी येऊ शकतो. एवढ्याच दोन गोष्टी नाही, आणखीन एक तिसरी गोष्ट तुम्हाला जर आली, क्लॉजच आलं, विषय संपला, मग क्लॉजच येत असतोय तुम्हाला. आता बघू आपण काय असेल तो नंबर द्या. द बस बघा, द बस विच इज नंबर 10 goes to पुणे. द बस विच इज नंबर 10 goes to पुणे. जरा थोडंसं डोकं चालवा बरं, काय होते बघा बरं, समजते का मी काय सांगतोय ते. आता इथं गंमत काय होते माहिती का तुम्हाला, आता काही जण म्हणतील सर द बस आणि विच इज नंबर 10 goes to पुणे हा झाला कंजंक्शन पासून शेवटपर्यंत घेतला सबऑर्डिनेट क्लॉज. आता काहींचं असं उत्तर आलं असेल, मग माझा प्रश्न आहे, द बस काय, द सब्जेक्ट आणि बस काय प्रेडिकेट आहे का, द बस हे सब्जेक्ट आहे, वाक्यात प्रेडिकेट कुठे आहे, मग याचाच अर्थ आपलं उत्तर चुकलेलं आहे. ज्यांनी फक्त द बसला मेन क्लॉज म्हटलंय त्यांचं का, कारण बाबांनो क्लॉजची डेफिनेशन विसरू नका. क्लॉजची डेफिनेशन काय सांगते, त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट असायला पाहिजे आणि एक प्रेडिकेट असायला पाहिजे. स्टिक टू द बेसिक. बेसिकचा विचार आपल्याला करावाच लागेल. जर बेसिकचा विचार तुम्ही करत नसाल अडचण येईल, मग लक्षात ठेवा. द बस, आता ठीक आहे, मला या ठिकाणी मला कुठेही मी कसं करतो बघा बरं का, एक गमतीने आपण करू. मला कंजंक्शन ज्या क्षणी बघा इथं कंजंक्शन वाटलं नाही, मी लगेच म्हटलं मेन क्लॉज. ज्या क्षणी कंजंक्शन दिसलं काटा लगा, लगेच काय म्हणायचं, सबऑर्डिनेट क्लॉज विच इज नंबर 10. बस एक वर्ब तुला दिलं, एक इकडं थांबलं, मग याच्यातला मेन क्लॉज काय माहितीये, द बस गोज टू पुणे इज द मेन क्लॉज अँड दिस इज सबऑर्डिनेट क्लॉज विच इज नंबर 10 इज द सबऑर्डिनेट क्लॉज. गॉट द आयडिया? म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज सुरुवातीला येऊ शकतो, सबऑर्डिनेट क्लॉज शेवटी येऊ शकतो, सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये पण येऊ शकतो. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. बघू आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहू, हे नसेल कळायला हरकत नाही. एकदम सेम टू सेम असंच आहे. द मॅन हू वॉज हिअर इज माय फ्रेंड. द मॅन हू वॉज हिअर इज माय फ्रेंड. सोडवा तुम्ही पॉज करून.
हां, आता पॉज केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट दिसली का, जाणवली की नाही, आपण ते बघूया आता आपण. ओके, काय पाहायचंय आपल्याला? आपल्याला पाहायचंय मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. आता मेन क्लॉज कसा ओळखायचा? सुरुवातीला काही नाही, कंजंक्शन नाही म्हटल्यावर मेन क्लॉज पण ज्या क्षणी मला WH वर दिसला इट इज कंजंक्शन. मग कंजंक्शन दिसलं ना, एक वर्ब तुला दुसरा वर्ब येईपर्यंत वाट पाहतो, आलं दुसरं वर्ब, संपला विषय. याला म्हणतो मग मी, हे आहे मेन क्लॉज. ओके, हे आहे मेन क्लॉज. मुद्दाम इकडे यम आणि इकडे सीएल लिहिलं नाही तर तुम्हाला दोन मेन क्लॉज वाटायचे. आता हे दोन मेन क्लॉज आहे आणि हा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. एकच मेन क्लॉज आहे. द मॅन इज माय फ्रेंड इज द मेन क्लॉज, हु वॉज हिअर इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. कसं करतोय कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय ते? आता हे पण बघू आणखीन आपण. द न्यूज दॅट, ओके, द न्यूज, आपल्याला मला बनवायचं आहे वाक्य. ओके, दॅट मेड मी हॅपी, द न्यूज दॅट मेड मी हॅपी वॉज ग्रेट न्यूज. वॉज ग्रेट न्यूज बनवले सेंटेन्स आपण आता. द न्यूज दॅट मेड मी हॅपी वॉज अ ग्रेट न्यूज. अशी बातमी की ज्या बातमीने मला आनंदी बनवलं ती खूप ग्रेट बातमी होती, असं त्या शब्दाचा अर्थ आहे. बघू आपण. बघा मी गमतीनं काय म्हणतोय, सबऑर्डिनेट, मला कंजंक्शन दिसत नाही, मेन क्लॉज थांबलो. मग याच्यात फक्त सब्जेक्ट अंडरलाईन झालं म्हणजे माझ्या डोक्यात आयडिया आली, काहीतरी गडबड झाली, राईट. मग लगेच दॅट हे कंजंक्शन आहे ना, एक वर्ब तुला दुसरं वर्ब येईपर्यंत थांबतो, वॉज आलं. हे कळलं का? एक वर्ब याला देतो आणि दुसऱ्या वर्बला थांबलो आहे. एक वर्ब याला देतो आहे, गोज हे दुसऱ्या वर्ब पर्यंत मी थांबलो आहे. मग दॅट मेड मी हॅपी इज अ सबऑर्डिनेट क्लॉज, दिस इज अ मेन क्लॉज. वी हॅव सीन 3 possibilities could come in the clauses and which are those? आपल्याला 3 शक्यता आहेत आणि 3 शक्यता कोणत्या कोणत्या आहेत मित्रांनो? मेन क्लॉज सुरुवातीला येऊ शकतो, सबऑर्डिनेट क्लॉज सुरुवातीला येऊ शकतो, सबऑर्डिनेट क्लॉज या पद्धतीनं मधी सुद्धा येऊ शकतो. लेट्स हॅव अ क्विक रिव्हिजन व्हॉट वी हॅव सीन सो फार इन द टुडेज क्लास. आपण पटकन एक रिव्हिजन करूया. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं पाहूया. तुम्ही आता माझ्याबरोबर चला. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं क्लॉज. क्लॉज म्हणजे काय? अ पार्ट ऑफ सेंटेन्स विच कंटेन्स सब्जेक्ट अँड प्रेडिकेट इज कॉल्ड क्लॉज. ज्या सेंटेन्समध्ये एक सब्जेक्ट येतो, एक प्रेडिकेट येतो, त्याला आपण क्लॉज असं म्हणतो. क्लॉजेसचे मुख्य प्रकार किती? क्लॉजेसचे मुख्य प्रकार आहे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉजलाच आपण प्रिन्सिपल क्लॉज असं म्हणतो, मेन क्लॉजलाच आपण इंडिपेंडंट क्लॉज असंही म्हणतो. हे तिन्ही नावं लक्षात असू द्या. परीक्षेमध्ये कुठलंही नाव एखादं येईल, अंडरलाईन द प्रिन्सिपल क्लॉज, आणि तुमचं फक्त मेन क्लॉजच पार्ट आहे म्हणून ते तिन्ही क्लॉजेसचे नावं लक्षात ठेवायचं. मग मेन क्लॉज म्हणजे काय? ज्या क्लॉजची सुरुवात कंजंक्शननी होत नाही, त्याला स्वतःचा पूर्ण अर्थ असतो, त्याला आपण मेन क्लॉज असं आपण म्हणतो. व्हॉट डू यू मीन बाय सबऑर्डिनेट क्लॉज? सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय? ज्या क्लॉजची सुरुवात सर्वसामान्यपणे कंजंक्शनने होते आणि स्वतःचा पूर्ण अर्थ नसतो, त्याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतो. आणि हे क्लॉजेस आपण त्याचे काही एक्झाम्पल पाहिले. मी पुन्हा सांगेल, हे लेक्चर पुन्हा पाहायची वेळ आली, पुन्हा पाहून घ्या. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज आणि त्याच्यानंतर नाऊन क्लॉज असे पुढच्या 1-2 लेक्चरमध्ये हे पूर्ण क्लॉजचं प्रकरण संपून जाईल. विथ ॲनालिसिस वी आर गोइंग टू सी. आपल्याला ॲनालिसिस पण घ्यायचं आहे. एकही मार्क जाणार नाही. तुमच्याकडे फक्त एवढंच काम आहे, तुम्हाला मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज सेपरेट करता आला ना, बाकीच्या गोष्टी माझ्यावरती सोडून द्यायच्या मी तुम्हाला सांगितल्यात. इतका कॉन्फिडन्स मी का करत असेल, घेत असेल? जस्ट बिकॉज आय नो हे जर तुम्हाला आलं, बाकी सगळं येतं. काय अवघड नसते क्लॉजमध्ये. बऱ्याच ठिकाणी हे चॅप्टर खूप नंतर शिकवला जातो अवघड आहे म्हणून. काय अवघड वाटलं तुम्हाला? मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज सेपरेट करा. सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 सब टाईप आहेत, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज आणि नंतर त्याचं नाऊन क्लॉज. नाऊन क्लॉजचे सब टाईप एकदम डिटेल पाहू आपण. डू नॉट वरी. ओके, कीप एन्जॉईंग, कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. थँक यू व्हेरी मच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ लेसन. टिल देन, बाय बाय.